नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं कोल्हापुरी केडी या चॅनलमध्ये। जसं की आपले उज्जैनचे एपिसोड चाललेले आहेत आणि उज्जैनच्या आपण आजचा हा एपिसोड आहे 5वा। तर 5व्या एपिसोडमध्ये आपण आलेलो आहोत गहू घाट या ठिकाणी। तर या घाटाच्या शेजारी असणारं एक मंदिर आहे जे हनुमानाचं मंदिर आहे। त्याच्यासोबतच घाटावरून आपण पायऱ्याखाली उतरून जाताना जी आपल्याला नदी दिसते ते नदीचं नाव आहे शिप्रा। तर शिप्रा नदीच्या काठावर वसलेले हे गाव उज्जैन जे मध्य प्रदेश राज्यामध्ये येते। अतिशय सुंदर असा नजारा असणारं हे ठिकाण इथं आल्यानंतर आपण थोडा वेळ इथं पाहिल्यानंतर मन अगदी प्रसन्न आणि भरून जाते। इथं काही लिहिलेल्या गोष्टी वगैरे आहेत हे आपण बघू शकतोय। त्याचसोबत जर सांगायला गेलं तर नदी काठावरती असणारे हे मंदिर खूप जुनं मंदिर असून येथील सुद्धा काही रहस्य आहेत। आपण आता समोर बघतोय नदी आणि नदीच्या काठावरती एक छोटंसं मंदिर आहे। हे सुद्धा मंदिर अतिशय सुंदर आणि छान आहे। नदीच्या काठावरती पाण्याचा आनंद घेत या पायऱ्यावरती बसण्याचा काही एक वेगळाच अनुभव आहे। बघायला गेलं तर हे आपण जे बघतोय समोर हे विशिष्ट प्रकारचा नंदी आणि त्याच्यासोबत आहे शंकराची पिंड। नंदी आणि पिंड ह्या दोन्हींचा संगम हे वेगळंच आहे। मित्रांनो, आपण आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आहोत, पण नदीच्या काठावरती असणारे मंदिरांचं आणि घाटावरती असणाऱ्या मंदिरांचं एक वेगळाच अनुभव आहे। कारण इथं बसताना आपल्याला असं अगदी मन प्रसन्न होऊन जाण्यासारखं आहे की काय सांगायलाच नको। काही गोष्टी मी तुम्हाला ह्या अशा ह्याच्यातून सांगूच शकत नाही। त्या काही गोष्टी ज्या आहेत त्या इथं येऊन तुम्ही अनुभव घ्यायला पाहिजे। तर हीच ती नदी ज्या नदीचं नाव आहे शिप्रा आणि हे ते ठिकाण। नदी पाहून झाल्यानंतर आपण वरती जाऊन बघूया मंदिराचा भाग, मंदिराच्या सभोवतालचा परिसर। त्याच्यानंतर मंदिराच्या समोर एक झाड आहे, ज्या झाडाचं पण एक रहस्य आहे। ते सुद्धा रहस्य आपण थोडंसं या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यासाठी प्रयत्न करूया। इथपर्यंत आल्यानंतर थोडंसं मागे फिरून जर आपण पाहिला तर असा काही नजारा दिसतो आपल्याला। हे बघा, एकदम सुंदर आणि जबरदस्त, म्हणजे काय सांगायला नको असं हे ठिकाण दिसते। आपल्या समोर आहे आता हे हनुमानाचं मंदिर। आता सध्या मंदिराची दर्शन घ्यायची जी वेळ आहे ती बंद असल्यामुळे आपण मंदिरामध्ये जाऊ शकत नाही, पण मंदिराच्या बाहेरचा जो परिसर आहे तो अतिशय छान आणि सुंदर आहे। जर बघायला गेलं तर खूप जास्त आणि आनंदमय असं इथं वातावरण आहे। असंच एका नदीकाठाच्या म्हणजे शिप्रा नदीच्या काठावरतीच असणारं अनेक मंदिर म्हणजे ऋणमुक्तेश्वर मंदिर, ते सुद्धा नदीच्या काठावरतीच आहे। तो जर व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर नक्कीच आय बटनवरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ पाहायला सुद्धा अजिबात विसरू नका। त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये पण प्रोव्हाइड करतो। आणि कसे वाटायला लागले तुम्हाला आमचे व्हिडिओ हे सांगायला सुद्धा अजिबात विसरू नका। अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण आणि एन्जॉयबल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला म्हणजेच कोल्हापुरी केडी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। त्याच्यासोबतच बाजूची घंटासुद्धा नक्कीच दाबा, जेणेकरून येणारे व्हिडिओ हे सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मी तुम्हाला भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी। तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर जाऊया पुढे।